त्याच स्त्री शक्तीबद्दल आज आपला यूथ ट्यूब आहे, कारण का यूथ ट्यूब आहे इंटरनॅशनल विमेन्स डे स्पेशल. मग या स्पेशल दिवशी आपण काय करणार आहोत एक्झॅक्टली आपल्या आधीच्या युट्यूब मधल्या सगळ्या यंग विमेन अचिव्हर्सना आपण पुन्हा एकदा भेट देणार आहोत. चांगले कपडे घालणं आणि त्याचं शोकेस करणं अँड लाईक डिझायनरला कपडे विकायला मदत करणं आणि मला मॉडेल म्हणजे एक मला खूप छान वाटतं, कारण का सगळे नवे नवे कपडे आम्हाला घालायला मिळतात पहिल्यांदा आणि फ्लॉन्ट करायला मिळतात, लाईक फुल अदाय दाखवायच्या. 11वी-12वी करते तेव्हा जिममध्ये पण काम करत आहे, जास्त पैसे पॉकेट मनी कमवायची जी इच्छा होती ना त्याच्यासाठी. आणि सगळे म्हणायचे मला तू मॉडेलसारखी दिसते. मला पहिल्यांदा कळायचं नाही तू कॉन्टेस्टमध्ये पार्ट का नाही घेत, मिस इंडिया किंवा ग्लॅड ड्रॅग असं काही करत का नाही. तर मी विचार केला आणि मी ग्लॅड ड्रॅगमध्ये एक पार्ट घेतला, कुठल्या तरी असे जमून पिक्चर्स काढले आणि घेतला आणि ते सिलेक्ट झाले. त्यानंतर मी मुंबईला ये जा करत राहिले, मग ग्लॅड ड्रॅग झालं अँड आय वन दॅट. मी ॲक्च्युली सांगते मी स्वतः आहे मराठी मीडियममधनं, त्यामुळे मला हे सगळं कल्चर किंवा हे ग्लॅम कोशन जे होतं ते एनिवेज न्यू होतं. मी आधी पार्टी वगैरे काही करायचं नाही. जे वाईनचा ग्लास हातात धरण्यापासून तर चांगले ड्रेस घालून हिल्स घालून रेडी होऊन पार्टीला जाण्यापर्यंत आय लर्न एव्हरीथिंग यू नो. त्यामुळे प्रत्येक वेळेस प्रत्येक दिवशी मला एक नवा कल्चरल शॉक होता. नॉर्थ ईस्ट म्हणजे काय, इथूनच खरं तर सगळ्यांसारखा मी प्रवास सुरू केला होता. कुठून सुरू करायचं तर अरुणाचलपासून सुरू करू. अरुणाचल, मी उठून उठले गुवाहाटी, गुवाहाटी इटानगर, असा एक साधारण प्रवास प्लॅन केला. बॉम्बस्फोटाच्या बातम्या देतो आपण, काही चीननी क्लेम केला अरुणाचलवर दादा त्याच्या बातम्या देतो, पण माणसांच्या आयुष्यात काय घडतं माहिती नाही. या निमित्ताने मला पहिल्यांदाच कळलं की माणसांच्या आयुष्यात काय घडतं. ते जो लुक आहे तो जे पब्लिक आहे ते आपल्या बरिस्तामध्ये जे पब्लिक बसतं किंवा कॅफे कॉफी मध्ये जे पब्लिक बसतं त्याच्यापेक्षाही हाय फंडू दिसतं. पण मुलं खडी फोडतात आणि त्या तरुण मुलांना भारताविषयी राग आहे, डेफिनेटली आहे. कारण त्यांना ह्या आपण जी इंडिया शायनिंग म्हणतोय, आपण जी विकासाची फळं भोगतो आहोत ती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे त्यांना भारताविषयी राग आहे, पण त्यांची स्वप्न पक्की आहेत. अगदी गॅरेज उघडण्यापासून काम सुरू होतं, शाळा सुरू करण्यापासून काम सुरू होतं. आपली माणसं उभी करणे हे एक स्वप्न त्या मुलांच्या नजरेत दिसतं. मी ज्या काळात तिथे होते तर वर्तमानपत्रात लग्न करणं कंपल्सरी गरजेचं आहे की नाही, करावं की नाही, लग्न मुलं झाल्यावर करावं की मुलं व्हायच्या आधी करावं, कुंकू लावावं की नाही बायकांनी, मंगळसूत्र घालावीत की नाही, कुठला धर्म फॉलो करावा, इंडोजिनियस फेथ आहे, इतके दिवस त्यांच्याकडे निसर्गपूजक लोक आहेत, प्रतिमा नाही आहेत, त्याच्यामुळे धर्मांतर हा एक मोठा प्रश्न आहे. आणि माध्यमं आली, मोबाईल हातात आले, कम्प्युटर आलं, इंटरनेट घराघरात पोहोचले, त्याच्यामुळे जगण्यातले स्तर खूप बदलले. म्हणजे विकासात रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही, नोकऱ्या नाही हा एक प्रश्न आहे, पण माणसांचं जगणं घराघरात बदललं हा एक वेगळा प्रश्न आहे. 93.5 रेड एफएम पर आपका बहुत बहुत स्वागत है. हेलो गुड मॉर्निंग, मलिका के साथ हैं आप. और जैसे कि प्रियंका ने अभी अभी कहा, रेडियो की मलिका मतलब रेडियो की मलिका के साथ हैं आप. आई एक्सेप्ट द कॉम्प्लीमेंट. और मैं आपको ये भी बता दूं कि जनरली तो मैं लोगों से पक 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 करके इंटरव्यू करती हूँ. आज प्रियंका माझा इंटरव्यू घेणार. अगं बाई. हॅलो मॅडम, कसं काय की काय तुमच्यातलीच एक म्हणून, आणि तुमच्या मनात जे आहे आणि तुम्हाला बोलायला स्कोप नाही ते मी बोलून टाकते. आणि काय बोलते मी, मला एकच माहिती होतं जेव्हा मी रेडिओवर आली की मला
खूपच रिअल राहायचंय. मला कोणी दुसऱ्याचा आवाज नाही करायचा आहे, दुसऱ्याचं आय डोंट वॉन्ट टू बी एनीवन एल्स, मला दुसरं नाव नाही द्यायचं आहे इतकं बोलती. पण मला माहिती नव्हतं आय हॅव अ टॅलेंट. मी बोलले आय जस्ट गो अँड बी माय सेल्फ अँड लेट्स सी. लोक म्हणतात मला, माझे प्रोड्युसर, की तुला एकच ऐकते आणि ते तुझी मम्मी आहे. माझी मम्मी सदा ऐकत राहते आणि शिकते मी हे काय बोललीस तू आज, ते काय बोललीस. तिला मज्जा येते खूप. अँड देन समटाईम्स माझी मम्मी नाही ऐकली तर तिचे फ्रेंड्स तिला बोलतात आज यू नो, अरे इट्स लाईक दिस. सपोज मी रात्री घरी लेट गेली आणि म्हणजे मम्मीला भेटली नाही ना, मम्मी झोपली असते, तर मी सकाळी निघाली तर माझी मम्मी मला दुसऱ्या दिवशी बोलते तू काल रात्री तिकडे होती का, कशाला. नाही तू आज एअरवर बोलली. यू नो आय टेल पीपल वेअर आय वॉज. ते फंक्शन होतं काहीतरी गेला तर मी ऑन एअर बोलली ना, तर मम्मीला तसं कळतं. कोण तिच्या फ्रेंडनी तिला बोललं अरे लास्ट नाईट युअर डॉटर वॉज देअर. तुला तू आईपासून काही लपवू नाही शकत आजकाल. नाही ते मीच बोलते ना, मीच फीड करते ना. तर सिंड्रेलाचं कल्याण करण्यासाठी तर मी फक्त इतकं काय होतं, माझं नाव आहे चित्रलेखा, माझं नाव आहे चित्रलेखा, जिसने जिसने भी मेरे को देखा उसका अच्छा हुआ उसका भला हुआ. इतकंच होतं गं. इट इज स्टील ट्रू. मलिष्काला भेटलं तरी पण कल्याणच होईल. मला आठवतं की मी चौथीमध्ये एक जी एकांकिका बसवली होती त्यामध्ये मी पार विसरले होते की मध्ये पडदा पडायचा आहे. माझ्या अचानक लक्षात आलं की अरे ही एकांकिका नसून याचे तर 2 अंक आहेत आणि इकडे आता पडदा पडणं गरजेचं आहे. तू काय काय लिहिलंस 8 वर्षात आणि काय काय केलंस? 8 वर्षामध्ये मी कविता लिहिली नाही तरी मी ज्याला आपण कमर्शियल हिंदी सिनेमा म्हणतो त्या कमर्शियल हिंदी सिनेमांचे डायलॉग्स लिहिले. म्हणजे माझ्या काही सिनेमांची जर नावं सांगायची झाली तर तुम नावाचा एक सिनेमा आला होता, नंतर मालामाल वीकली नावाचा जो एक सिनेमा आला त्या चित्रपटाचे डायलॉग्स लिहिले. त्याच्यानंतरचा सिनेमा आला ढोल. त्याच्यानंतर भूलभुलैया हा अक्षय कुमारचा माझा सगळ्यात आवडता आतापर्यंतची फिल्म माझी ती. कारण कामाचा एकूण कामाचं ओझं आणि अपेक्षांचं ओझं आणि स्पीड, द बेसिक स्पीड ॲट विच वी वर्क इज सो किलिंग की तो समोरचा शाहरुख आहे का अक्षय कुमार आहे हे एक पहिल्या भेटीमध्ये असतं, पण त्यानंतर त्याचं दडपण फार राहत नाही. मला सांग, कमिंग फ्रॉम नागपूर टू दिस ड्रीम प्रोजेक्ट, ग्लॅमरस दुनियेत काम करणं कितपत डिफिकल्ट होतं, कितपत सोपं होतं? मला असं वाटतं आजच्या जगामध्ये, मार्क माय वर्ड्स, आजच्या जगामध्ये मुंबईतून नसणं हे तुमच्यासाठी अधिक फायद्याचं ठरतं. कारण मुंबईतली माणसं आणि मुंबईमध्ये आपण जे जीवन अनुभवतो ते इतकं चाकोरीबद्ध आणि तेच ते दाखवणार आहे. कारण मला असं वाटतं की कला म्हणजे काय, कला हे जीवनाचं प्रतिबिंब आहे आपण असं नेहमीच म्हणतो. हे प्रतिबिंब येण्यासाठी, ते सगळं तुमच्यामध्ये घेण्यासाठी जो एक अवकाश लागतो ना, तो अवकाश मुंबईमध्ये नाही, तो सगळ्या छोट्या गावांमध्ये. तुला नेहमी लिहायचं होतं आधीपासून? मला लिहायचं होतं, पण मला माझ्या कविता लिहायच्या होत्या, मला माझं एक्सपेरिमेंटल नाटक लिहायचं होतं. मी कधीही हा विचार केला नाही मी की हिंदी कमर्शियल डायलॉग संवाद लिहीन. मेरे पास माँ है बाप है वगैरे हे माझ्या म्हणजे कधी डोक्यातच नव्हतं की हे मला असं मी असं लिहीन. म्हणजे ऍक्च्युली रायटिंग हे अशीच उगवलेली ब्रांच आहे, ती विचारपूर्वक घडवण्यात आलेली फांदी नाही. हाय, दिस इज डीजे मेघा कबाले आणि मी आहे आज तुमची डीजे. दिस आर युअर डीजे फॉर टुनाइट. एन्जॉय. जगभरातल्या क्लब्समध्ये सेलिब्रिटीजना मेघाच्या म्युझिकनं वेड लावलंय. साधी सरळ मराठी मुलगी आज झाली आहे जगातली टॉप डीजे, पण तिची ओळख इथंच संपत नाही. आयुष्यात ॲक्च्युली मी खूप काय करते. मी डीजे आहे, मी मॉडेल आहे, मी प्रोड्युसिंग करते, मी सॉफ्टवेअर शिकते, मी पियानो शिकते. आय ॲम अ डॉटर, आय ॲम अ ग्रँड डॉटर, आय ॲम अ सिस्टर. आय हॅव लॉट ऑफ रोल्स टू प्ले. जगभर हिंडते, सगळीकडे परफॉर्मन्सेस देते, पण मेघा ओरिजिनली येते अलिबाग मधून.
So how did this happen? मेघा अलिबाग मधून आली, स्पेनला परफॉर्म करते, स्वित्झर्लंड हे सगळं कसं झालं? द थिंग इज दॅट जेव्हा मी या फील्डमध्ये पडली तेव्हा मी विचार केला नव्हता की मला डीजे व्हायचं आहे वगैरे असं काय. मला डीजेबद्दल काही माहिती देखील नव्हती. आणि आय कम फ्रॉम लाईक 7 वाजता घरात परत जस्ट गो टू स्कूल आणि कम बॅक. आणि त्याच्याशिवाय जास्त काका काकी माझे कझिन्स त्याच्याशिवाय मला आयुष्य पण नव्हतं, मला फ्रेंड्स पण नव्हते. बिकॉज आय वॉज सो हॅपी बिकॉज वी आर अ व्हेरी बिग फॅमिली. मेघा जास्त फेमस आहे ते तिच्या डीजेइंगसाठी. डीजेइंगचं जग पुरुषांनी काबीज केलेलं. मेघानं पहिल्यांदाच डीजेइंगला वुमन्स टच दिला आणि झाली भारतातली पहिली महिला डीजे. पण प्रवास सोपा नव्हता. I think more than my family, outsiders were more bothered. की पॅन्ट शर्ट आणि शूज घालतेस, तू काय फायटिंग करायला चालली? And I used to be like, really, is it such a big deal if I wear a pant and a shirt and kids and I roam around in the city? Does it qualify to be such a big deal? आणि वेळेचाही पत्ता नव्हता. I never had a fixed time. कधी 1ला यायची, कधी 3ला यायची, कधी 4ला यायची. तर चांगल्या घरातल्या मुली असं करत नाही, हे मी खूपच जास्त वेळा ऐकलंय. मेघाच्या डीजेइंगचा ट्रॅक तिला सापडला मुंबईच्या 1900 या नावाजलेल्या क्लबमध्ये. तिनं इथं परफॉर्म करायला सुरुवात केली आणि मग मागे वळून पाहिलंच नाही. मला खोटं बोलायला आवडत नाही. मला खरं खरं सांग, हाऊ मेनी बॉयफ्रेंड्स यू हॅड? किती बॉयफ्रेंड्स होते तुला आयुष्यात आतापर्यंत? वेल ऍक्च्युली आय कांट काउंट देम. पण ऍक्च्युली फॅमिली कॅन. तर ऍक्च्युली माझ्या घरातल्यांना विचारलं पाहिजे कारण त्यांना सगळं माहिती आहे. मी सांगितलं तुला, दे नो एव्हरीथिंग. बट इट्स नॉट फॉर यू ऑल टू नो. इट्स ओनली फॉर मी, माय फॅमिली अँड माय व्हेरी क्लोज फ्रेंड्स टू नो that I've been a naughty girl. Don't go on my cute innocent looks, very naughty. I can be naughty when I want to be. आपला हा सेगमेंट फक्त स्त्रियांसाठी असला तरी आपल्या पुढच्या सेगमेंटमध्ये तुम्हा मुलांसाठी आणखीन बरंच काही आहे. त्यामुळे स्टे ट्यून, पहा फक्त IBN लोकमत.